उपमा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मिडियम साईजचा कांदा, हळद, जिरे, मोहरी, मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, मीठ आणि अर्धा कप रवा. आता आपण एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून आपला रवा त्याच्यामध्ये भाजून घेऊयात. 3-4 मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कलर आपला चेंज झाला पाहिजे. बघू शकताय तुम्ही रवा आपला भाजून झालेला आहे. आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्याच्यामध्ये जिरे मोहरी घालून घ्यायची आहे. जिरे मोहरी थोडीशी तडकली की आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि मिरची थोडीशी भाजून झाली की आपल्याला त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे आणि कांदा टाकल्यानंतरही तो 3-4 मिनटं छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतला गेला की त्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया. हळद आपण 1 मिनिटभर परतायची आहे. हळद घातल्यानंतर 1 मिनिटभर झाला की आपल्याला त्याच्यामध्ये 2 कप इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण त्याच्यामध्ये 2 कप पाणी घालून घेऊया. 2 कप पाणी घालून झालेलं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि याला एक उकळी काढून घेऊया. बघू शकताय तुम्ही आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये आता आपण भाजलेला रवा मिक्स करून घेऊयात. रवा छान असा मिक्स करून झाला की त्याला 2 मिनटं असं छान झाकून ठेवूया आणि एक वाफ काढून घेऊयात. आपली 2 मिनटं झालेली आहेत. बघू शकताय आपला रवा एकदम मऊसूत असा शिजलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर घालून घेऊया. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे. बघू शकताय आपला उपमा तयार झालेला आहे. आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आपला टेस्टी रवा तयार आहे. याला गरम गरम लिंबू टाकून सर्व करा. थँक्यू.